कल्याण डोंबिवली पाठोपाठ मालेगाव पालिका प्रशासनानं सुद्धा 15 ऑगस्टला सगळे कत्तलखाने मांस मटण विक्रीची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। या आदेशांमुळे मांस मटण खाणारे खवय्ये, चिकन मटण विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांच्यात खळबळ उडालेली आहे आणि विरोधकांनी सुद्धा याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे। स्वातंत्र्य दिनी काय नवीनच होतं, स्वातंत्र्य दिनी मांसाहार नाही, तुम्ही नका खाऊ ना। बरं तुम्ही लपून खाताय ना सगळे, आपण सगळे लपून खातात, मग लोकांवरती ही बंदी का लादताय? जे सरकार फडणवीसांचं गुवाहाटीला रेडे कापून, बकरे कोंबड्या कापून, बदकं कापून तिथे, हे मी जबाबदारीनं बोलतोय, त्या सरकारला मांस मच्छीचा तिटकारा यावा याचं मला आश्चर्य वाटतंय। हां, 65 रेडे कापले कामाख्या देवीच्या मंदिरात आणि त्या रेड्यांचा प्रसाद खावा लागतो कापणाऱ्याला, हे पण तुम्हाला मी सांगतो। तिकडली ती एक परंपरा आहे, तिथे बदकं कापली जातात, तिथे इतर प्राणी कापले जातात आणि कापल्यावर प्रसाद म्हणून त्याचा मांसाहार करावा लागतो प्रसाद म्हणून। अशा सरकारचे जनक आणि निर्माते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला सांगतायत की शाकाहारी व्हा स्वातंत्र्य दिनी। परत सांगतो की थोतांडशाही बंद करा। 38 वर्षापूर्वींचा आदेश जर आपण व्यवस्थित वाचला तर कत्तलखाने बंद ठेवा असा आहे। विक्रीवरती कुठेही भाष्य केलेलं नाही। आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मी अजूनही सांगतो की या देशामधला नाही तर महाराष्ट्राचा विचार केला तर 80% वर्ग, बहुजन वर्ग हा मांसाहारी आहे। अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मांसावरती बंदी आणायची, हे कारण नाही। सणासुदीला उत्सव कसा साजरा केला जातो बहुजनांच्या घरामध्ये? तर मटण आणलं जातं, मच्छी आणली जाते, कोंबडी कापली जाते, कशाला बंदी आणून? असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची, याला काय अर्थ आहे का? 15 ऑगस्टच्या दिवशी आता ते मांसाहारी करायचं नाही अशा प्रकारची बंदी महानगरपालिका नगरपालिकेने केलेली आहे। खरं म्हटलं तर आता विकासाच्या मुद्द्याच्या ऐवजी आता असे विषय सारखे रोज चर्चेला येणं आणि त्याच्यातून समाजामध्ये तेढ निर्माण होणं, ह्याला सर्वस्व जबाबदार सध्याची असलेल्या महायुतीची आहे। आजपर्यंत तर कधी झालं नाही की 15 ऑगस्टला मटन चिकन नॉनव्हेजचे दुकानं बंद आहेत। 15 ऑगस्टला प्रत्येक जण एंजॉय करत राहतो कि दुकानांना परवानगी देव, चालू ठेवाओ। तो 15 अगस्त को चिकन मटन की दुकानें बंद रहती है, उस पर हमारा कहना यह है कि दुकानें चालू रखी जाए। दुकान बंद रखने की वजह से नुकसान बहुत ज़्यादा होता है और दुकान चालू रखने की बड़ी वजह यह है कि एक खुशी का माहौल होता है, लोग जश्न मनाते हैं। हम क्या खाएंगे ये इंसान की खुद की पसंद है और खुद की आज़ादी है। जब इस देश में नॉन वेज खाना गुनाह नहीं है तो आज़ादी के दिन नॉन वेज पर पाबंदी लगाना, मैं मानता हूँ कि ये बिल्कुल गलत आदेश है। मालेगांव महानगर पालिका के आयुक्त ने इस आदेश को वापस लेना और नई जो लड़ाई महाराष्ट्र में शुरू की जा रही है वेज और नॉन वेज की, तो ये बिल्कुल गलत है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।